तर हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आज बघा काय झालं, माझं गॅसचं बटन खराब झालं आणि त्यातनं गॅस ना लिक्विड व्हायला लागला. तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि मला सकाळी सकाळी दोन दोन शेगडीवर स्वयंपाक बनवते ना, तर फटाफट होतो. पण आता काय करू? आता मला बघा, मी तुम्हाला दाखवते गॅसचं बटन. हे बघा फ्रेंड, हे गॅसचं बटन जे गॅस शेगडीचं माझं एकदम असं टाईट झालं, फिरतच नाही. आणि खूप म्हणजे त्याला खूप ताकद लावून आणि फिरवायला लागतं, तेव्हा हे फिरतं. हे बघा असं. आणि इथून आहे ना असा आवाज येत होता सुर करून. तर मला वाटतं गॅस लिकेज होत होता. तर मला आता गॅस ऑफिसला जाऊन आणि कंप्लीट करायला लागेल. मग हे बनवायला येतील तेव्हा मग बनेल. तर माझा खूपच प्रॉब्लेम झाला सकाळी सकाळी. आता काय करू? तर फ्रेंड, मी आज काय केलं, आज मी इंडस्टिंग चुला लावला इकडे. एमर्जन्सीमध्ये कामं येतो बघा इंडस्टिंग चुला. तर मला आता इथं मी चालवत नाही इंडस्टिंग चुला जास्त. म्हणजे मी एकदा घेतल्यावर एकदा चालवलेला, पण आता हे बघा मी चालू केला आहे तो. आणि हे बघा ऑन करायचं आहे इथून. तर मला हां, हे बघा मी ऑन केलं आहे. आता मी इथे हे दूध आहे, तर आता मी हे दूध याच्यावर ठेवते. ओके, आता हे किती मिनटात होईल काय होईल याचा मला काही अंदाजा नाही, पण मी आता करायला तर लागणारच मला. तर मी इथे ठेवलं आहे याच्यावर. आता याचं हे एक सिस्टम असतात. आता इथे हे आहे, हे सिस्टम आहे सगळे. तर मला याच्यावरती आता हे दुधाचं कोणतं आहे तेच दाबायला लागणार मला बटन. जे दूध गरम व्हायचं बटन आहे तेच दाबायला लागणार मला वाटतं हे. तर मी ठेवलं आहे दूध गरम करायला. बघूया किती मिनटात दूध गरम होतं आपलं आता. ओके, आता मला याच्यावरच स्वयंपाक करणं आहे. तर फ्रेंड, हे बघा आपला इंडस्टिंग चुला चालू झाला आहे आणि दूध गरम होतं आहे. तर बघूया किती मिनटात दूध गरम होतं आहे आपलं. 1 लिटर दूध आहे पूर्ण. आणि हे चायचं भांडं आहे ना, तर त्यातच मला गरम करणं आहे दूध आणि चाय त्यातच बनवणं आहे. कारण की इंडस्टिंग चुल्याचे इतके भांडे नाही आहे माझ्याकडं, 2-3च भांडे आहे. जसं हे चायचं आहे आणि एक कुकर आहे आणि तवा आहे. तर एवढे भांडे तर पुरेशी झाले इंडस्टिंग चुल्यावर स्वयंपाक बनवायला. तर मी फर्स्ट टाईम आज इंडस्टिंग चुल्यावर स्वयंपाक बनवते आणि आज बनवायलाच लागणार आहे. काय करणार, गॅस पेटवणं रिस्की झालं ना, भीती वाटते त्याच्यामुळे. तर चला, मी चपात्याचं पीठ मळून ठेवलं आहे. पण ते पीठ तर मला वाटतं चपात्या ज्या आहे ते एकत्र मला लाटून घ्यायला लागणार आणि नंतर मला एकदमच याच्यावर त्या चपात्या शेकायला लागणार. कारण की नाहीतर चपात्या मी लाटेल आणि हे फास्ट काम करतं ना खूप. तर याच्यामुळं मला चपात्या ज्या आहे त्या एकदमच बनवून घेऊन आणि एकदम शेकायला. तर हे बघा मी इथे पीठ मळून ठेवलं चपातीचं. आता चपात्या बनवायच्या आहे. तर 5 मिनटं झाले पण मळून ठेवलं, म्हणजे नरम होतं ना चांगलं चपात्या, त्याच्यासाठी. तर चला, मी आज तुम्हाला दाखवते इंडस्टिंग चुल्यावर माझ्या चपात्या कशा बनतात. हे मला सुद्धा माहिती नाही आहे, तरी पण बघू, आज ट्राय तर करणं आहे, काय करणार. तर हे बघा फ्रेंड, आपलं दूध हे गरम झालेलं आहे. खूप फास्ट काम करतो हो इंडस्टिंग चुला. तर मी इंडस्टिंग चुला हा बंद केला मी, कारण की माझं दूध गरम झालं आहे आणि एकदम मस्तपैकी दूध गरम झालं आहे. तर मी दूध इथे गरम केलेलं दूध खाली ठेवते. ओके, तर इथे ठेवते मी कपड्यावरती. तर चला, तर चुला हा बंद करते थोड्या वेळ.